नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे की शिक्षक व्हायचे पण नियोजन बसत नाही, सुरुवात कशी करावी याबद्दल संभ्रम आहे। शिक्षक होण्यासाठी लागणारं सर्व मटेरियल कसं मिळवायचं याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। चला तर मग मित्रांनो, चर्चेला सुरुवात करू। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपल्याला शिक्षक व्हायचंय, डीएड बीएड करून खूप दिवस झालेले आहे। शिक्षक होण्यासाठी काय करावं लागतं, कसा वेळ काढावा याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, एक केंद्र शासनाने महत्वपूर्ण निर्णय आणलेला आहे। 5वी ते 8वी ज्या काही परीक्षा बंद करण्यात आल्या होत्या त्या पुनश्च एकदा चालू केलेल्या आहेत। त्याचा सुद्धा शिक्षक भरतीवर खूप मोठा परिणाम होणार आहे। त्याचे एक कारण आहे मित्रांनो, एखाद्या इंग्लिश स्कूलमध्ये जर विद्यार्थी नापास झाला तर दुसऱ्या वर्षी त्याच वर्गात बसवण्यात येणार आहे, पण त्याची फीस कोण भरणार आहे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे। त्यामुळे मराठी शाळेचा टक्का वाढण्यामध्ये ते मोठी कामगिरी किंवा मोठा बदल झाल्याशिवाय राहणार नाही। चला मित्रांनो, पाहू आपण शिक्षक होण्यासाठी तुमच्याकडे आता 4 महिने उरलेत एवढं डोक्यात ठेवा बघा। का तर येत्या 4 महिन्यामध्ये आपल्याकडे ऍड आलेली असणार आहे, साधारण 12 ते 15 हजार या 12 ते 15 हजार जागा येणार आहेत। आता शिक्षक व्हायचे मेन विषय आहे मॅथ रिझनिंग। आता सोशल सायन्सचा असू द्या किंवा कोणताही विद्यार्थी असू द्या, कोणताही मॅथ आणि रिझनिंग हा सब्जेक्ट असणारच, कारण त्याला मॅथ आणि रिझनिंग जर विचारात घेतलं 110 गुणाला आहे। दिवसभरातला 1 तास वेळ द्यायचंय तुम्हाला रोज। आता सध्या 1 तास, त्यानंतर ऍडव्हर्टायझिंग आल्यानंतर 2 तास 3 तास वेळ जेवढा भेटतोय तेवढा। सध्याच्या घडीला फक्त 1 तास सकाळी जर दिला तरी चालेल, सायंकाळी दिला तरी चालेल, पण 1 तास या विषयावर काम करायचं आहे। त्यानंतर दुसरा जर विषय बघितला मराठी व्याकरण, मराठी 15 ते 20 प्रश्न विचारले जातात। या दरम्यान 15 ते 20 प्रश्न विचारले जातात आणि त्याला वेळ द्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला दिवसभरामध्ये फक्त शनिवार आणि रविवार या दिवशी तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे। डेली वीकली करत राहा। मराठी शनिवारी करा, रविवारी इंग्रजी करा, म्हणजे या दोन्ही लँग्वेज आपल्याला एकदम परफेक्ट करायचे आहेत। मराठी इंग्रजी फक्त शनिवार रविवार आणि बाकीचे दिवस रिझनिंग मॅथ वर भर द्यायचा आहे। आणि मार्क जर बघितले हे 110 आणि हे जर बघितले तर एक साधारण 40, 150 मार्काचा पेपर तुमचा इथं कव्हर झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या। म्हणजे 150 मार्क। आता जीएस जीके 20 मार्क, त्यानंतर बालमानसशास्त्र 20-30 मार्क असं विचारलं जातं, पण हे मेजर विषय आहेत, या विषयावर जास्त काम करायचं आहे, लक्षात घ्या। आता राहिलेले 50 गुण जे आहेत त्याच्यामध्ये 2च विषय आहेत, एक तर सीडीपी आणि दुसरं म्हणजे जीएस जीके म्हणजे करंट अफेअर आणि तुमचं सामान्य ज्ञान, याच्यावर कमी प्रश्न विचारले जातात। आणि अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यासाचं नियोजन ठेवायचं आहे। आपली बॅच सुद्धा त्याच पद्धतीने आपण डिझाईन केलेली आहे, 150+ मार्काची हमी दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता। हा माझा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप तसेच कॉलिंग नंबर आहे। व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला क्लासची सर्व डिटेल मिळून जाते। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आता डीएड आणि बीएड मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, दोघांना पण एकच पेपर ठेवलेला आहे। डीएडच्या असू द्या किंवा बीएड, शिक्षक भरतीला अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर एकच 200 गुणाचा ठेवलेला आहे। आणि आपल्याला वेळोवेळी त्या विषयामध्ये किती मार्क पडत आहेत विषयानुसार टेस्ट म्हणजे आपले स्वतःची घ्यायची आहे। आता मेजर पार्ट मॅथ रिझनिंग आहेच म्हटल्यानंतर तुम्हाला याच्यावरच जास्तीचं काम करायचंय, जास्त दिवस काम करायचंय, लक्षात घ्या, जास्त दिवस काम करायचं, बस एवढं डोक्यात ठेवा मित्रांनो।
या घटकावरच तुमचं मॅथ, मला माहित आहे साधारण 85% लोकांचं मॅथ रिझनिंग अगदीच कच्चं असतं. 85% लोकांचं. 15% लोकांना मॅथ रिझनिंग चांगलं जमतं. पण दोन्ही विचार करता शिक्षक भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला या 110 मार्कापैकी 90 क्रॉस होणार नाही तोपर्यंत तुम्ही शिक्षक होणार नाही. लक्षात घ्या. हे 90 मराठी व्याकरणचे 20च पकडा, मराठी आणि इंग्रजी मिळून 20 पकडा, आणि विद्यार्थी मित्रांनो सीडीपी मधले जवळपास तुमचे साधारण 25 प्रश्न बरोबर येत असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो जीके टोलेही मारलात 10 पकडून चला, तुमचं टोटल बघा किती होते. म्हणजे तुम्ही 145 प्लस इथे मार्क मिळवू शकता, जेव्हा तुम्ही रिझनिंग मॅथ मध्ये 90 मार्कापर्यंत पोहोचू शकता. आता राहिला विषय आयबीपीएस पॅटर्न नुसार, आपण ती आयबीपीएस पॅटर्नला क्रॅक करणार आहोत, आयबीपीएस पॅटर्ननुसारच शिकणार आहोत. लक्षात घ्या. म्हणजे बँकिंग लेवलची जी काही काठीण्य पातळी आहे ती इथे मेंटेन केली जाईल. वेळोवेळी तुम्हाला सांगितलं जाईल की बाबा हा प्रश्न महत्वाचा आहे, तुम्हाला करणं गरजेचं आहे. या प्रश्नाला ट्रिक्सने असं सोडवता येतं, पारंपरिक पद्धतीने असं सोडवता येतं. आन्सर आणि क्वेश्चन जे काय आहे त्यातला ताळमेळ घालून आपण शिकवलं जातं, कारण बेसिक गोष्टीपासून आपल्याला शिकायचंय. कारण तुमचं जर बेसिक कच्चं असेल तर त्यांनी एखादा साधा प्रश्न जर विचारला असेल, त्या साध्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येत नाही जोपर्यंत आपलं बेसिक पक्क होत नाही तोपर्यंत. विद्यार्थी मित्रांनो आपलं पॅटर्नच आहे बेसिक, ऍडव्हान्स आणि एक्झाम ओरिएंटेड. हेच आपण शिकत आलेलो आहोत आतापर्यंत. विद्यार्थ्यांना 2022 मध्ये 1000 प्लस विद्यार्थी आपण शिक्षक म्हणून रुजू केलेलो आहोत. आणि बोटावर मोजायसारखेच क्लास होते त्यावेळेस. आता जे क्लास फॉर्म मध्ये आहेत ते फक्त ऍडव्हर्टायझिंग वर फॉर्म मध्ये आहेत. त्यावेळेस 2022 ला ऑनलाईन क्लासची कन्सेप्ट खूप कमी लोकांना माहित होती, आणि त्यावेळेस आपला क्लास उपलब्ध होता. 2017 ला आपलं ऑफलाईन सुद्धा होतं मित्रांनो. म्हणजे सांगायचा हेतू म्हणजे अनुभवी शिक्षक स्टाफ असेल. माझं शिकवण्याचं काय वाटतं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता. आणि खरंच एखादा शिक्षक कॅन्डिडेट किंवा टीईटी पास कॅन्डिडेट हा व्हिडिओ बघत असेल तर आपण कसं शिकवतो नक्कीच मला कमेंट मध्ये तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना सांगू शकता 2 शब्दामध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ टाकण्याचा मेन हेतू म्हणजे तुम्हाला एक थोडस छोटस प्लॅनिंग सांगितलेलं आहे. या प्लॅनिंग नुसार तुम्ही पुढले 4 महिने जर राहिलात वेळेचं नियोजन करून तर नक्कीच येत्या शिक्षक भरतीमध्ये तुमच्या नावापूर्वी TR लागल्याशिवाय राहणार नाही. TR म्हणजे टीचर लागल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्की सांगतो. फक्त नियोजन तुम्हाला करणं गरजेचं आहे. परिस्थिती ही वेळ सुधरत असते आणि वेळेला आपण महत्व दिल्याशिवाय आपली परिस्थिती सुधरत नसते, एवढं जाता जाता सांगेन. आणि हा व्हिडिओ इथेच थांबेल. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल कुणाला शेअर करायचं असेल तर नक्कीच लवकरात लवकर करा, कारण येणारा काळ हा भरत्याचा खूप भरत्या होणार आहे. त्या भरत्यामध्ये आपल्याला नक्कीच यशस्वी व्हायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.